उत्तम माणसाचं सर्वात मोठं वैभव हे त्याचं सत्य आणि परोपकार हेच असतं. केवळ स्वतःसाठी जगला तो काय जगला, जो दुसऱ्यासाठी झिजतो तोच खरा. नमस्कार मित्रांनो, उत्तम लक्षणे या मालिकेच्या 10व्या भागात तुमचे खूप स्वागत आहे. समर्थ दास बोधात उपदेश करतात, सत्याचा मार्ग सोडू नये. परिस्थिती कितीही कठीण आली, अगदी प्राणावर बेतले तरी असत्याची साथ देऊ नका. सत्य हे कडू वाटलं तरी त्याचे फळ अमृतासारखं असतं. ज्याच्या वाणीत आणि कर्मात सत्य आहे त्याच्या हृदयात साक्षात परमात्मा निवास करतो. पुढचा महत्वाचा नियम समर्थ सांगतात, परोपकार हाच धर्म. आपल्या शक्तीनुसार दुसऱ्याला मदत करणे, भुकेल्याला अन्न देणे आणि दुःखी माणसाचे अश्रू पुसणे हेच सर्वोच्च पुण्य आहे. उत्तम माणूस कधीही स्वार्थी नसतो, तो नेहमी समाजाच्या हिताचा विचार करतो. तसंच समर्थ म्हणतात, न्यायाने वर्तावे, कोणावरही अन्याय करू नका आणि अन्याय सहनही करू नका. व्यवहारात सर्वांशी समानतेने आणि न्यायाने वागणे हेच नीतिमत्तेचे लक्षण आहे. जो न्यायाच्या बाजूने उभा राहतो त्यालाच जगात मान मिळतो. मित्रांनो, ही लक्षणं अंगी बाणवली तर आपलं जीवन केवळ सुखकर नाही तर मंगलमय होईल. ही मालिका अजून पुढे 10. उत्तम माणसाचं सर्वात मोठं वैभव हे त्याचं सत्य आणि परोपकार हेच असतं. केवळ स्वतःसाठी जगला तो काय जगला, जो दुसऱ्यासाठी झिजतो तोच खरा. नमस्कार मित्रांनो, उत्तम लक्षणे या मालिकेच्या 10व्या भागात तुमचे खूप स्वागत आहे. समर्थ दास बोधात उपदेश करतात, सत्याचा मार्ग सोडू नये. परिस्थिती कितीही कठीण आली, अगदी प्राणावर बेतले तरी असत्याची साथ देऊ नका. सत्य हे कडू वाटलं तरी त्याचे फळ अमृतासारखं असतं. ज्याच्या वाणीत आणि कर्मात सत्य आहे त्याच्या हृदयात साक्षात परमात्मा निवास करतो. पुढचा महत्वाचा नियम समर्थ सांगतात, परोपकार हाच धर्म. आपल्या शक्तीनुसार दुसऱ्याला मदत करणे, भुकेल्याला अन्न देणे आणि दुःखी माणसाचे अश्रू पुसणे हेच सर्वोच्च पुण्य आहे. उत्तम माणूस कधीही स्वार्थी नसतो, तो नेहमी समाजाच्या हिताचा विचार करतो. तसंच समर्थ म्हणतात, न्यायाने वर्तावे, कोणावरही अन्याय करू नका आणि अन्याय सहनही करू नका. व्यवहारात सर्वांशी समानतेने आणि न्यायाने वागणे हेच नीतिमत्तेचे लक्षण आहे. जो न्यायाच्या बाजूने उभा राहतो त्यालाच जगात मान मिळतो. मित्रांनो, ही लक्षणं अंगी बाणवली तर आपलं जीवन केवळ सुखकर नाही तर मंगलमय होईल. ही मालिका अजून पुढे 10